करुणा शर्माच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असं सलग दुसऱ्यांदा कोर्टानं ठणकावून सांगितलंय। करुणा शर्मांना 2 लाख रुपयांच्या पोटगीचा निर्णय सुद्धा कोर्टानं कायम ठेवलाय। धनंजय मुंडेंचा कोर्टात पराभव का झाला? करुणा शर्मा यांनी कोर्टासमोर कोणते पुरावे सादर केले? करुणा शर्मा याच धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचं कसं सिद्ध झालं? पाहुयात या रिपोर्टमधून। मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है। 27 साल अपने बच्चे के जैसे पाला उसको मैंने, 27 साल पति के जैसे नहीं अपने बच्चे जैसे पाला है और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया। 20 करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है। मेरे से जो शादी कर लेगा ना मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे, 20 करोड़। क्योंकि मी खरी आहे, मी पहिली बायको आहे, त्याच्यासाठी माझा लढा आहे। ये 2 लाख 15 लाख तो मिळेल नाही मिळेल माझा काही फरक पडणार नाही। करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणामध्ये कोर्टानं धनंजय मुंडेंना धक्का दिलाय। माझगाव कोर्टानं धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी कायम ठेवली आहे। याआधी वांद्रे इथल्या कुटुंब न्यायालयानं करुणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्यात यावी असा निकाल दिला होता। या निकालाविरोधात धनंजय मुंडेंनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण इथे सुनावणीनंतरही मुंडेंच्या पदरी फक्त निराशाच पडली। 100% मी ही पहिली बायको आहे हे दुसरीदा सिद्ध झालेला आहे। क्योंकि एक लक्षात ठेवा आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे। आज पूर्ण 27 वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे, त्यांचे एक घरसाठी दिलेले, त्यांचे 2 मुलाबाळा आहे माझ्याकडे, तो माझा हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला। अंतिम सुनावणीच्या वेळी करुणा शर्मा यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्र पुरावा म्हणून सादर करण्यात आली। धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र या 2 महत्त्वाच्या कागदपत्रांचा या पुराव्यांमध्ये समावेश होता। या इच्छापत्रात धनंजय मुंडेंनी आपला उल्लेख पहिली पत्नी असा केल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय। नाही, तुम्ही बघू शकता हे जे सही आहे, हे जे वसियतनामा आहे याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे। असं वेग काही नाही आहे। हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियतपत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे। आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या जे मेन कल्प्रेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसवणारा जे व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे, ते राज घनवट, त्यांच्या व्यक्तीची साईन आहे। आणि याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना न्यायालयानं दिलासा दिलाय। 29 मार्चला झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला तो असा होता, राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडे हे राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न करणार हे करुणाला माहिती होतं। मी मुलांना स्वीकारतोय, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही। करुणा मुंडेंचे स्वतःचे व्यवसाय आहेत, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्या स्वतःचे खर्च मॅनेज करतात, इन्कम टॅक्स भरतात। करुणा मुंडेंकडे निवडणूक लढवायला सुद्धा पैसे आहेत। सातत्यानं करुणा मुंडे या धनंजय मुंडेंवर आरोप करतात। करुणा मुंडे यांची अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे। व्यवसायात त्यांनी 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। मग करुणा मुंडे यांना पोटगी कशाला, असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। त्यावर कोर्टानं त्या बाईंची मुलं तुमची, मग बाई तुमची बायको कशी नाही, असा सवाल केला होता। तर करुणा शर्मा यांना सुद्धा त्या संदर्भातले पुरावे सादर करायला सांगितले होते। वकील जे आहे वकीलचं काम करताय, वकीलचं कामही हेच असतो की खोटी जे खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं, खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं आणि खोटी चीजला खरं ठरणं। तो त्यांनी त्यांची बाजू मांडली, पर जज साहेबांनी जे बघितलेलं आहे, जे आज मी इतका मोठा बंच दिलेला आहे, अगोदर आम्ही नाही दिलेला होता, नाही तो त्या दिवशी आपला निकाल लागला होता, पण खूप चांगला झाला। आम्हाला खूप पेपर गोळा करण्याची वेळ मिळाली आणि 8 दिवसामध्ये खूप पेपर गोळा करून मी इंदोर गेली, तिकडून मी पेपर आणली
आणि आता माझे जे शादीचे पूर्ण फोटो वगैरे आहे परली पोलीस स्टेशनमध्ये पण आहे. बहुतेक 11 तारखेनंतर मी परली पोलीस स्टेशनमध्ये माझे जे शादीचे फोटो पुरावे सगळे आहे आयपॅडमध्ये माझे मोबाईलमध्ये आहे ते सगळे मी घेऊन मीडियावरती पण ते टाकणार. करुणा शर्मा प्रकरणात धनंजय मुंडेंना सलग दुसऱ्यांदा कोर्टानं दणका दिलाय. त्यामुळे करुणा शर्मा याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असण्यावर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान धनंजय मुंडे पोटगीचा निर्णय मान्य करणार की पुन्हा वरच्या कोर्टात धाव घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 100% आता ये यश हे खूप मोठा नाही आहे माझ्यासाठी. हे मतलब एक छोटी ही जीत मैं इसको बोलूँगी. हाँ, मेरी बड़ी जीत मैं उस दिन मानूंगी जिस दिन धनंजय मुंडे की आमदारगी रद्द करूंगी. उस दिन मुझे चैन की सांस मिलेगी और उसी दिन मैं अपनी बड़ी जीत मानूंगी उसको. भाग्यश्री प्रधान, NDTV मराठी, मुंबई.